सरकारच्या माध्यमातून जमिनीबद्दल आणि लोकांच्या संपत्तीबद्दल कडक असे 5 नियम आता लागू केले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व तुमच्या नावावर एखादी जागा असेल, मोकळा प्लॉट असेल, घर असेल, दुकान असेल, शेती असेल तर सर्वांसाठी आता लागू करण्यात आले आहेत। जर इतकी जास्त तुमची संपत्ती असेल किंवा इतकी जास्त जर तुमची जमीन असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे। म्हणजेच तुमची संपत्ती सरकार जमावणार आहे। पुढच्या महिन्यापासून तपासणीला सुरुवात होणार आहे। ज्या लोकांची या नियमामध्ये जमीन व संपत्ती, जागा, दुकान, मालमत्ता बसणार नाही ती सर्व सरकारच्या माध्यमातून आता जप्त होणार आहे। त्यामुळे नेमकं तुमची जमीन आता किती असायला पाहिजे, नेमकं तुमची संपत्ती आता किती असायला पाहिजे, तुमच्या नावावर एखादं घर असेल, जागा असेल किंवा फ्लॅट असेल तर ते किती असायला पाहिजे, याचं लिमिट सरकारने काय दिले व तुमच्यासाठी कोणकोणते 5 कडक नियम लागू केले आहेत नक्की बघा। या नियमाच्या पलीकडे जर तुमची प्रॉपर्टी, तुमची जमीन किंवा इतर संपत्ती जास्त असेल तर सरकारच्या माध्यमातून ती आता जप्त केली जाणार आहे। त्यामुळे 5 कडक नियम कोणकोणते आलेत बघा। जमिनी, संपत्ती, जागा यासाठी सरकारचे नवीन 5 नियम। जमिनीवर, संपत्तीवर, जागेवर, फ्लॅटवर सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम आता लावण्यात आले आहेत। यातील पहिले 3 नियम हे सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत। सर्वसामान्यांचा फायदा करण्यासाठी हे पहिले 3 नियम लागू करण्यात आले आहेत। पण यातला 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो नियम सरकारच्या माध्यमातून लावलाय तो जर तुम्ही आता मोडला तर भयंकर मोठ्या प्रमाणात तुम्हाला दंड होऊ शकतो। तुमची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते, प्रॉपर्टीचा अधिकार नाहीसा होऊ शकतो। तर या 5 नियमापैकी शेवटचा म्हणजे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा नियम इतका भयानक या ठिकाणी आता लावलेला आहे। हा जर नियम तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती जप्त होईल, तुम्हाला तुमच्या घरात आता राहता येणार नाही, तुमचं घर देखील आता सरकारच्या माध्यमातून आता जप्त करण्यात येणार आहे। तुमची जागा असेल, तुमचं शेत असेल ती देखील आता जप्त करण्यात येईल। यामधील नवीन कडक नियम म्हणजे 5 नंबरचा आणि 4 नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला कोर्टात जरी तुम्ही गेला, तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला, हाय कोर्टात जरी गेला तर कोर्टाचंही त्या ठिकाणी काही चालू शकणार नाही। इतका कडक त्या ठिकाणी 5 नंबरचा नियम आता घालण्यात आला आहे। त्यामुळे 5 कडक नियम कोणकोणते आहेत तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वांनी 5 कडक नियम पाळायचे आहेत। तुमच्या नावावर एखादी तुमची जागा असेल, शेत असेल, तुमच्या नावावर एखादं दुकान असेल, फ्लॅट असेल, मोकळी जागा असेल तर हे 5 कडक नियम तुमच्यासाठी लागू होत आहेत। यामुळे आता हे नियम सगळ्यांना पाळणं आता बंधनकारक केलंय। जर पाळले नाही तर तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल, तुमचा अधिकार नाहीसा होईल। तर काय आहेत, चला तर मग सुरुवात करूया या 5 नियम पाहण्यास। देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर लागू होणार नवीन नियम, मग ते शेत जमीन असू द्या, दुकान तुमचं असू दे नावावर, घर असू द्या किंवा एखादा मोकळा प्लॉट असू द्या, कुठलाही मालमत्ता असू द्या, यावर आता 5 कडक नियम लावण्यात आले आहेत। तर बघा या ठिकाणी 5 कडक नियम लागू करण्यात आले आहेत। या नियमामुळे काय बदलणार आहे, कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला आता तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी द्यावे लागतील, चला तर संपूर्ण सविस्तर माहिती आता या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तसेच इतर सर्व राज्यामध्ये केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर 5 कडक नियम जे लागू केलेत, ज्यातले 3 नियम सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी असणार आहेत, ज्यामधला कुठलाही त्रास आता तुम्हाला होणार नाही, उलट तुमचा त्रास कमी होणार आहे, उलट तुमचा फायदा होणार आहे। पण यातला 5 नियमापैकी 4 नंबरचा नियम भयंकर कठीण या ठिकाणी आता लावलेला आहे आणि त्यापेक्षा भयंकर कठीण नियम शेवटचा 5 नंबरचा आहे, जो जर तुम्ही मोडला तर तुमच्या घरात तुम्हाला राहता येणार नाही, तुमची संपत्ती सरकार जमावणार आहे। तुम्ही कोर्टामध्ये जरी गेलं तरी तुमचा काही या त्या ठिकाणी चालणार नाही, काही करता येणार नाही। इतका भयंकर नियम हा 5 नंबरचा या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यामुळे हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण प्रत्येकासाठी हा नियम त्या ठिकाणी आलाय। म्हणजे तुमच्या नावावर एखादं दुकान असेल किंवा एखादी मोकळी जागा असेल, फ्लॅट नावावर असेल, शेत नावावर असेल, एखादं कोणतंही त्या ठिकाणी तुमचं घर नावावर असेल तर तुमच्यासाठी शेवटचा 5 नंबरचा नियम
त्या ठिकाणी कडक करण्यात आलाय। चला तर मग आता सुरुवात करूया ओळीने हे नियम पाहण्यास। पहिला नियम आहे तो म्हणजे शेतीबद्दल। जर तुम्ही शेतकरी असाल तर इथे आता सर्वांनी लक्ष देऊन बघा। शेत जमिनीतून पहिला कसं होत होतं की शेतातून हायवे जायचा, कोणता तरी कॅनल जायचा, पूल असेल हे बांधण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी घर पाडलं जायचं, घर सरकार जप्त करून घ्यायचं। कुठल्या शेत जमिनीतून सरकारचा रस्ता जात असेल, एखादा ब्रिज त्या ठिकाणी पूल वगैरे जात असेल तर काही जात असेल तर सरकार ती जमीन हस्तगत पहिला करून घ्यायचं, जप्त करून घ्यायचं। पण आता ही सरकारची मनमानी अजिबात चालणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय आता दिला आहे, ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली लोकांच्या नावावर असणारी कुठलीही शेत जमीन असेल, घर असेल, जागा असेल, कुठलेही रस्ते तयार करण्यासाठी किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी सरकार त्या ठिकाणी आता जप्त करू शकणार नाही, जोपर्यंत त्याला व्यवस्थित मोबदला त्या ठिकाणी आता मिळणार नाही तोपर्यंत सरकार त्याला हात सुद्धा लावू शकणार नाही, असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केले की सरकार कोणती प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या व्यक्तीचा त्याचा मोबदला घेतल्याशिवाय, दिल्याशिवाय, त्याची परवानगी घेतल्याशिवाय इथून पुढे आता घेऊ शकणार नाही। कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार आता जप्त करू शकणार नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीला चांगला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आता तुम्हाला तुमची जमीन त्या ठिकाणी सरकार घेणार नाही। खूप मोठा आनंदाचा नियम हा नियम आलेला आहे। हा नियम ऐकल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण आता निर्माण झालंय। संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की एखाद्या वेळेस तुमच्या शेतातून हायवे गेला किंवा कॅनल गेला तेव्हा सरकार ती जमीन जप्त करत होतं। पहिला चांगला मोबदला मिळायचा पण भरपूर उशीर लागायचा, पण आता तसं होणार नाही। आता तुमची संपत्ती, तुमची जमीन, तुमचं घर, तुमचं दुकान, तुमचं सगळं प्रॉपर्टीवर तुमचा पूर्णपणे इथून पुढे अधिकार असणार आहे। जोपर्यंत तुम्हाला चांगला मोबदला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे सरकार आता जप्ती या ठिकाणी करणार नाही। आता बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले सरकार तुमची जप्ती आणू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परमिशन देत नाही तोपर्यंत। आता या ठिकाणी पुढचा नियम आहे तो म्हणजे अतिशय आनंदित करणारा नियम आहे, ज्यामध्ये आता बघा महत्त्वाचे काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे। आता इथून पुढचे नियम थोडेसे कडक आहेत, पण 5 नंबरचा जो शेवटचा नियम असणार आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही नाही पाळला तर तुमच्यासाठी खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। जर तुम्ही त्या नियमाचे पालन केलं नाही तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला राहता येणार नाही। तसेच यामध्ये काही कागदपत्रे देखील सरकारला आता तुम्हाला सादर करावी लागणार आहेत, कारण तपासणी सरकार आता करणार आहे। आता आपण पाहूया दुसरा नियम त्या ठिकाणी कोणता असणार आहे। तुम्हाला आधार कार्डला, तुमच्या सगळ्या आधार कार्डला त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या जे काय असेल तर ती संपत्तीची माहिती जी आहे तर ती लिंक करणं अनिवार्यता करणार आहे। राज्यामध्ये संपत्तीचा डाटा आधार कार्डला लिंक करणं आवश्यक आहे। आता उत्तर प्रदेशमध्ये राज्यामध्ये या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्ही लाभ त्या ठिकाणी घेत असाल किंवा घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांची संपत्ती ही माहिती अधिकार त्या ठिकाणी आधार कार्डला त्या ठिकाणी लिंक केलेली पाहिजे असा नियम आलाय। असा नियम त्या ठिकाणी घालण्यात आलाय। पुढच्या महिन्यापासून आपल्या सुद्धा राज्यामध्ये हा नियम लागू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आधार कार्ड लिंक केल्यामुळे जो काय काळा बाजार त्या ठिकाणी आता चालला होता तो थांबेल आणि ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना सरकारी योजनांचा फायदा होईल असं सरकारचं या ठिकाणी मत बनलंय। त्यामुळे आता आपल्या राज्यामध्ये देखील हळूहळू हा नियम आता चालू होणार आहे, ज्या अंतर्गत तुमची सगळी संपत्ती ही आधार कार्डला लिंक करणं गरजेचं आहे। आता पुढचा नियम हा थोडासा विचित्र आहे, ज्यामध्ये आता तुमच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आता परवानगी घ्यावी लागणार आहे। तुमचं घर असेल किंवा तुमचं त्या ठिकाणी कोणतंही काय असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे। म्हणजे तुमचे आई वडील जिथे राहतात, मग ती मुलगी असाल, मुलगा असाल, तुमच्या आई वडिलांची परवानगी तुम्हाला आता घ्यावी लागणार आहे। तर महत्त्वाचा नियम असा आहे ज्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा अधिकार दिला आहे, स्पष्ट केला आहे की आता मुलगा आणि मुलगी वडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी त्यांच्या आईवडिलांना जर वाटलं तर ते दिलं। जर आईवडिलांना वाटलं आपल्या मुलांना घरात नाही ठेवायचं तर ते कधी आपल्या मुलांना त्या ठिकाणी कधीही घराबाहेर इथून पुढे काढून टाकू शकतात।
स्वकमाईतून, स्वखर्चातून, स्वकष्टातून, रकमेतून त्यांनी घर बांधलं असेल तर ते मुलामुलींना केव्हाही बाहेर काढू शकतात। पण जर तुमची पूर्वजात म्हणजेच पिढीजात म्हणजे आजोबांची संपत्ती असेल त्यावर मुलं अधिकार गाजवू शकतात, पण आईवडिलांनी स्वतःच्या कष्टानं कमवलेली संपत्ती असेल त्यावर कुठलाही मुलगा किंवा मुलगी अधिकार इथून पुढे सांगू शकत नाही। आणि त्यात जर राहायचं असेल घरामध्ये तर आईवडिलांची इथून पुढे परवानगी घ्यावी लागणार। आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा नियम या ठिकाणी सांगितला जातोय की यामध्ये आता तुमची संपत्ती जप्त होणार, तुमचा अधिकार वापस त्या ठिकाणी काढून घेतला जाणार। तो कोणता? तर तुमचे वयोवृद्ध आई वडील आहेत त्यांचा जर तुम्ही सांभाळ जर करत नसाल तर आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून काढून टाकण्याचा अधिकार आता आई वडिलांना देण्यात आलेला आहे। जर एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळ करत नसेल, त्यांची काळजी घेत नसेल तर आई वडील त्याला संपत्तीतून मुलाला वजा करू शकतात, मुलाला बेदखल करू शकतात। जर आई वडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलांच्या नावावर केली असेल तर ही संपत्ती ते वापस सुद्धा घेऊ शकतात। सरकारने हा जो नियम काढलाय तर तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी काढलाय। कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की आई वडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि मुलं जर ही जबाबदारी जर आता इथून पुढे समजत नसतील, त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार इथून पुढे राहणार नाही। तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावावर संपत्ती जर चुकून केली असेल आणि तुम्हाला ती परत घ्यायची असेल तर तुम्ही सरकारला तशा प्रकारे अर्ज करून ती वापस त्या ठिकाणी घेऊ शकता। त्यामुळे आता जे मुलं आई वडिलांना इथून पुढे सांभाळणार नाहीत आणि जमीन नावावर करून घेतली असेल तर त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी असू शकते, कारण तुमची जमीन जी आहे ती परत आई वडिलांना मिळू शकते असे नियम या ठिकाणी लागू केले आहेत। त्यामुळे अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।